हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आजचा होता शुक्रवार आणि जी महाराजांची मी काल सेवा केली होती म्हणजेच गुरुवारी महाराजांची मी पारायण केले होते तर त्याचीच उत्तरपूजा करायची होती। तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपण कोणती जेव्हा सेवा करतो तर आपण दीप प्रज्वलित करून घेतो। तर सर्वात पहिल्यांदा मी दीप प्रज्वलित करून घेतला। जो अखंड दिवा होता तर तो कंटिन्यू चालूच होता आणि जे 2 मोराचे दिवे मी माझ्या पूजेमध्ये लावले होते तर ते सर्वात पहिल्यांदा मी प्रज्वलित करून घेतले। त्यानंतर जी अगरबत्ती होती म्हणजेच रुद्राक्ष अगरबत्ती तर ती देखील मी लावून घेतली, कारण तिचा जो वास आहे तर तो खरंच खूप छान आहे आणि ह्या ज्या अगरबत्त्या आहेत तर ह्या नॅचरली तयार होतात, त्यामुळे याचा जो हार्मफुल इफेक्ट आहे तर तो आपल्यावरती होत नाही। त्यामुळे याचा जो वास आहे तर तो देखील एक एकदम सायलेंट आहे, त्यामुळे मी या माझ्या पूजेमध्ये मी यूज करत असतो आणि आता बरेच दिवस झाले मी याच अगरबत्त्या यूज करत आहे आणि याचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स देखील मला म्हणजेच बघायला मिळालेले आहेत। कारण जेव्हाही आपण आता पूजा वगैरे करतो तर तेव्हा आपण जर अगरबत्ती आपल्या पूजेमध्ये लावली तर जो अगरबत्तीचा वास असतो तर ते आपल्या सर्व म्हणजेच घरभर पसरतो आणि आपल्या घरामधली जी निगेटिव्ह एनर्जी असते तर ती आपल्या घरामधून निघून जाते आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये निर्माण होते। त्यामुळे मी जेव्हाही पूजा करतो तर सर्वात पहिल्यांदा मी अगरबत्तीचा यूज करत असतो, म्हणजे अगरबत्ती लावून घेतो आणि त्यानंतरच मी सेवेला सुरुवात करतो। तर सर्वात पहिल्यांदा आता म्हणजे उत्तरपूजा करायची होती, म्हणजेच महाराजांची पूजा मांडणी केली होती तर तिची म्हणजेच पूजा उचलायची होती। सर्वात पहिल्यांदा मी महाराजांची 1 माळ जप करून घेतली आणि त्यानंतर महाराजांची मी आरती देखील करून घेतली, म्हणजे जी सकाळची आरती होती महाराजांची नित्यसेवेच्या पुस्तकामधली तर ती देखील सर्वात पहिल्यांदा मी ती करून घेतली आणि त्यानंतर मग पूजा उचलण्यासाठी मी सुरुवात केली। आणि जे काही पूजेमध्ये मी फुलं वगैरे यूज करतो तर त्यानंतर मी झाडांच्या बुडामध्ये टाकून देतो, जेणेकरून त्याचा यूज म्हणजेच खताप्रमाणे होऊन जाते आणि इकडे तिकडे देखील पडत नाहीत, कारण आपण आपल्या पूजेमध्ये त्यांचा यूज केला असतो, त्यामुळे त्यांना देखील खूप महत्त्व आहे। आणि जी काही रांगोळी देखील मी यूज करतो माझ्या पूजेमध्ये तर ती देखील मी झाडांच्या बुडामध्येच टाकून देतो, म्हणजेच इकडे तिकडे कुठे टाकत नाही किंवा कचऱ्यामध्ये टाकत नाही। तुम्ही देखील जी रांगोळी तुम्ही यूज करता तर तुम्ही ते निर्माल्यामध्ये टाकत जा, जे काही फुलं तुम्ही तुमच्या पूजेमध्ये यूज करता। सर्वात पहिल्यांदा मी म्हणजेच पूजा उचलण्यासाठी घेतली तर महाराजांचा जो फोटो होता तर त्याला मी हळदी कुंकू लावून घेतला। त्यानंतर जी गणपती बाप्पांची मूर्ती मी पूजेमध्ये ठेवली होती तर तिला देखील मी हळदी कुंकू लावून घेतलं। त्यानंतर जी काही म्हणजेच फुलं मी अर्पण केली होती तर सर्वात पहिल्यांदा मी ती उचलून घेतली आणि त्यानंतर हळूहळू पूजा उचलण्यासाठी सुरुवात केली। तर जो गणपती बाप्पांची मूर्ती होती तर ती मी नंतर उचलून घेतली, त्याचबरोबर जो महाराजांचा फोटो होता तर तो देखील मी उचलून घेतला। त्यानंतर जो कलश होता तर तो देखील मी उचलून घेतला आणि जे कलशातलं पाणी असतं तर ते आपल्याला तुळशीमध्ये टाकायचं असतं, म्हणजेच जे काही आपण कलशामध्ये पाणी आपल्या देवघरामध्ये ठेवतो किंवा तुमच्या मंगल कलशामध्ये पाणी असतं किंवा आपण कोणतीही जेव्हा पूजा करतो तर तेव्हा कलशामधलं जे पाणी असतं तर ते आपल्याला आपल्या तुळशीमध्ये टाकायचं असतं आणि जे 1 रुपया 1 सुपारी आपण कलशामध्ये ठेवत असतो तर ते आपण म्हणजे उन्हामध्ये ठेवायचं आणि त्यानंतर मग तुम्ही पुन्हा त्याचा यूज करू शकता किंवा तुम्ही ते देखील म्हणजे तुळशीच्या बुडामध्ये म्हणजे ठेवू शकता। त्यानंतर मी जे काही पाणी होतं तर ते तुळशीला अर्पण करून आलो आणि त्यानंतर मग मी स्वामी सेवेला सुरुवात केली। सर्वात म्हणजे सुरुवातीला मी जी काही मला आता पूजेला फुलं लागणार होती तर ती मी सर्व आणून घेतली आणि आज मला बरीचशी लाल फुलं जी होती तर ती देखील मला मिळून गेली, त्यामुळे जे पूर्ण देवघर होतं तर ते मी पूर्ण म्हणजे फुलांनी सजवून टाकलं, कारण मला डेकोरेशन करायला देखील खूप आवडतं आणि जेव्हाही मला जास्त म्हणजे फुलं मिळून जातात तर तेव्हा मी म्हणजे डेकोरेशन करत असतो, म्हणजेच देवांना फुलं अर्पण करत असतो आणि फुलं अर्पण केल्यानंतर देव खूप छान दिसतात, म्हणजेच आपल्या देवघर देखील दिसायला खूप छान दिसतं। तर सर्वात पहिल्यांदा मी म्हणजेच गणपती बाप्पांची मूर्ती होती तर तिचा मी अभिषेक करून घेतला, म्हणजेच फुलं आणून घेतली आणि त्यानंतर मग पुन्हा मी स्वामी सेवेला सुरुवात केली, कारण जे काही म्हणजे मी आता म्हणजे पूजेमध्ये सामान यूज केलं होतं कालच्या गुरुवारच्या तर ते देखील मी म्हणजे सर्वात पहिल्यांदा ठेवून दिलं, नाहीतर ते जर असंच ठेवून दिलं तर ते म्हणजे तसंच राहतं। त्यामुळे सर्वात पहिल्यांदा मी ते जे काही पूजेमध्ये सामान यूज केलं होतं तर मी त्यांच्या जागेवरती ठेवून दिलं आणि त्यानंतर मग मी नित्यसेवेला म्हणजे स्वामी सेवेला सुरुवात केली। तर सर्वात पहिल्यांदा मी जी गणपती बाप्पांची मूर्ती होती तर तिचा मी अभिषेक करून घेतला। त्यानंतर जी महाराजांची मूर्ती होती तर तिचा देखील मी अभिषेक करून घेतला, म्हणजेच जेव्हाही मी गणपती बाप्पांचा किंवा महाराजांचा अभिषेक करतो तर जेव्हा मी गणपती बाप्पांचा अभिषेक करतो तर तेव्हा ओम गण गण गणपती नमः या मंत्राचा जप करतो किंवा जे गणपती अथर्व शीर्ष आहे तर हे देखील मला म्हणजे आता तोंडपाठ झालेला आहे, त्यामुळे मी त्याचा देखील कधी कधी पठण करून गणपती बाप्पांचा अभिषेक करत असतो। आणि त्याचबरोबर जेव्हा महाराजांचा मी अभिषेक करतो तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप
जप करत करत महाराजांचा अभिषेक करत असतो। त्यानंतर महाराजांचा अभिषेक करून घेतला, त्यानंतर महाराजांना त्यांच्या स्थानावरती विराजमान केलं आणि जी काही मी फुलं आणली होती तर ती देखील मी देवांना वाहून घेतली। यानंतर म्हणजेच नित्यसेवेमधले 3 अध्याय वाचायचे होते। तर आजचा होता शुक्रवार, तर 4, 5 आणि 6 हे 3 अध्याय वाचायचे होते। सर्वात पहिल्यांदा मी श्री स्वामी स्तवन वाचून घेतलं, त्यानंतर महाराजांची मी 1 माळ जप करून घेतली आणि त्यानंतर मग नित्यसेवेच्या म्हणजेच 3 अध्याय वाचण्यासाठी मी सुरुवात केली। तर आता सकाळचे 8:30 वाजले होते आणि त्याचबरोबर माझा म्हणजे स्वयंपाक देखील करण्याचा राहिला होता, त्यामुळे नित्यसेवा मी लवकर करून घेतली आणि त्यानंतर स्वयंपाक देखील करून घेतला आणि स्वयंपाक झाल्यानंतर महाराजांना नैवेद्य देखील दाखवतो आणि तोच नैवेद्य मी स्वतः देखील ग्रहण करतो। म्हणजेच महाराजांपुढे मी ताट म्हणजेच 5-10 मिनिटासाठी ठेवतो आणि तोच जो नैवेद्य आहे तर तो मी स्वतः देखील ग्रहण करतो, जेणेकरून महाराजांचा जो आशीर्वाद आहे तर तो आपल्याला त्याच्यामधून प्राप्त होतो। तर अशा प्रकारे जी काही उत्तर म्हणजेच पूजा होती तर मी ती तुमच्यासोबत शेअर केली। आणि जे काही आता उत्तर पूजेमधले आपण तांदूळ वगैरे यूज करतो तर ते देखील तुम्ही तुमच्या निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा तुम्ही ते पक्ष्यांना पूजेमधले जे तांदूळ आहेत तर ते मी एका बॉक्समध्ये जमा करतो आणि त्यानंतर मग जेव्हा म्हणजे ऊन असतं तर तेव्हा मी नंतर छतावरती टाकून देतो किंवा खिडकीच्या जरी साईडला आपण वाटीमध्ये ठेवून दिले तर पक्षी येऊन ते तांदूळ घेऊन जातात। तर मी तरी तशाच प्रकारे करतो, म्हणजेच वाटीमध्ये तांदूळ ठेवून देतो आणि पक्षी येऊन ते घेऊन जातात। त्याचबरोबर त्याच्या साईडलाच म्हणजे अजून एका वाटीमध्ये पाणी देखील ठेवतो, म्हणजे जेणेकरून आपली म्हणजे सेवा देखील होईल आणि आपल्याला त्याचं म्हणजे पुण्य जास्त पटीने मिळतं। त्यामुळे तशा प्रकारे आपण ती योजना करू शकतो। तर मी देखील म्हणजे तशा प्रकारेच करतो। जे काही मी पूजेमध्ये तांदूळ वगैरे यूज करतो तर मी एका बॉक्समध्ये ठेवून देतो आणि जसे म्हणजे त्या वाटीमध्ये तांदूळ संपले तर तसे त्यामध्ये आपण टाकू शकतो, म्हणजेच मी टाकत असतो। अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा होती तर ती माझी झालेली आहे। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ। आणि तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारायचे असले तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन।